हॅलो गाय, जय श्री कृष्ण. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे अक्षय तृतीया, म्हणून सकाळी सकाळी जरा लवकरच पूजा आज उरकली. तर तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे गजानन महाराजांचं पारायण, तर ते पारायण करण्यासाठी जायचं आहे मला, त्याच्यामुळे थोडंसं लवकरच उरकलं. आज आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. तर इकडं भाजी वगैरे कट करून ठेवली आहे आणि पुरणाची डाळ रेडी झालेली आहे शिजून. तर आता पुरण तयार करायचं आणि नंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक करून 10 वाजता 10:30 वाजता डॉट तिथं गजानन महाराज पारायणासाठी जायचं आहे. तर चला सुरुवात करूया स्वयंपाकाला. खूप दिवसापासूनची इच्छा होती की गुरुचरित्राचे पारायण करावे म्हणून, पण ते काही जमलंच नाही. आणि आज अचानक होऊन फोन आला समोरून की तुम्ही गजानन महाराजाच्या पारायणासाठी येता का म्हणून 2 दिवसापूर्वी. तर आत्ता काही अडचण नव्हती, त्याच्यामुळे मीही हो म्हणलं. फक्त एवढंच होतं की थोडं लवकर जायचं होतं सकाळी, कारण एकच दिवसाचं पारायण होतं. तर मग पटकन स्वयंपाक उरकला. इथं पुरणपोळीचा आमटी वगैरे बनवून झाली आहे. पोळ्या तर सासूबाई करते म्हणल्यानंतर, त्याच्यामुळे बाकीचं काही टेन्शन नव्हतं. तर स्वयंपाक झालेला आहे आणि आज मी इथं आलेली आहे, पारायण चालू आहे तिथं. तर खूपच मनाला असं प्रसन्न वाटलं की आपल्या मनात जर असं दृढ निश्चय किंवा इच्छाशक्ती असेल तर ते देव कसंही पूर्ण करून घेतात, असं म्हणजे आज मला खरंच पटलं. कारण देवांनी आज स्वतःहूनच ह्या पारायणासाठी मला बोलवलं असं मला वाटतं. कारण खूप दिवसाची इच्छा होती माझी की पारायण करायचं, म्हणून कोणतंही करू द्या पण करायचं असं इच्छा होती स्वामीशी रिलेटेड. तर आज खून बोलावणं आलं आणि मी आज ते पारायण पूर्ण केलं. मला खूपच चांगलं वाटलं. आणि इथं पारायण सुरू झालेलं आहे. आणि तुम्हालाही खरंच वाटतं का की स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात म्हणून? काय करा, खूप करा, म्हणजे तुमच्या गाभाऱ्याकडे तुमच्या देहावरती ते असा दरवळत जाईल म्हणजे. आणि नाहीतर असं करा म्हणजे महाराज ते काहीच नको तुम्ही आणि पायाशी ठेवा, म्हणजे युगानुयुगे 28 युगे महाराज मी तुमच्या पायाशी राहील अशी प्रार्थना आपण श्री महाराजांनी. आणि ते आई असल्यामुळे आपली ही प्रार्थना पूर्ण करतील तेव्हा. आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळची 6 आणि पारायण आमचं समाप्त झालेलं आहे. आणि पारायण चालू होतं तोपर्यंत लाईट होती, पण अचानक नंतर आरतीच्या वेळेला लाईट गेली आणि खूप वारं सुटलं होतं बाहेर, पाऊस पण चालू होता बारीक. आणि अचानक हे वादळ वगैरे आलं त्याच्यामुळे लाईट गेली, त्याच्यामुळे अंधारातच आरती वगैरे केली. तर इथं निर्मिती आणि निमिषांची केसांची खूपच ग्रोथ झाली होती. खाली बसल्या तरी वेणी असं जमिनीला टेकत होती, किंवा खाली वाकल्या तर भाजीमध्ये तर बुडत होती, पाण्यामध्ये तर बुडत होती. त्याच्यामुळे मग त्यांचे थोडेसे आज हेअर कट केले, लेवल केली थोडीशी, बाकी जास्त काही कट केलेले नाही आहेत. यहाँ पे सेम मेरी जितनी मम्मी उसके बाल कट कर रही है और उसे डर लग रहा है कि ज़्यादा कर देगी मम्मी, लेकिन देखिए थोड़ी ही की है मम्मी मेरी जरा। और यहाँ पे सेकंड पार्ट क्या सेटिस्फाइंग आवाज़ है। ये है थर्ड पार्ट. तर इथं मुलींच्या घडीचे सेल गेले होते, त्याच्यामुळं ते घालण्यासाठी आलो होतो आम्ही इथं शॉपमध्ये. आणि इथं निर्मितीला पारायणचं पुस्तक शोधण्यासाठी वर माळ्यावर चढवलेलं होतं, तर पुस्तक काही शेवटी सापडलंच नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून ज़रूर कळवा. आणि भेटूयात एक नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. छुट्टी नागरिक को एकच प्रश्न हातात नाही राहिला. पेपर पूरा 50 मार्क लिखा, एकच 2 मार्क छोड्या, 48 मार्क लिखा. आणि क्यों छोड़े 2 मार्क क्यों छोड़े? 3 आना नहीं आवा का 3 आना बिल्कुल 2 नंबर था. तुम कुछ तो बोलो कि नहीं, क्यों नहीं आयो प्रश्न? अरे मला लास्ट में याद आया लघु उद्योग दिखा ना क्यों नहीं आयो, बोल तो. हो काही तरी करना की मला 5 मार्क जाईल. काही खरं नाही 5 मार्क यांते काय तो काय उर थोडंसं अभ्यास कर. पेन पर बस जिंदगी. अरे मम्मा कैन दिखा एक बार बस. फ्रेंड्स को मुंडा मिट्टो करया के कौन परीक्षा का तो मुझे बोला के कौन करे कुकू का फ्रेंड्स काही दिया मेरे मिट्टू करे के हमें डब्बा में आओ करा लेगी म्हणून रुकते. थोड़ा खाया सगळं जण खाया थोडंसं लारस रख नाही का मावा नाही ना पसते. अरे वा खायला बरं एडी तू एकदा डान्स करते खाऊन टाको. एकदा होई